की जर भरणे मामा म्हणतेतच आणि ते महाजन साहेब जर म्हणतेतच, एकदा विश्वास ठेवा. कुठे दिवस हातातून गेलेत तेव्हा एकदा ठेवा विश्वास. कारण मला बी अलीकडच्या काळात जर विश्वास यायला लागला म्हणून तुम्हाला म्हणायला लागलं, नाही माझ्यासारखी तुम्ही फसायचात. तुमच्या डोक्याने चालू द्या, कारण इतकं राजकारणातलं डोकं मला नाहीये. मला फक्त पाडायचं माहिती, इतकं माहित नाही. तुम्हाला ते गणित जुळीनं, तुम्हाला गोळाबेरीज करणं, ह्या सगळ्या गोष्टी येतात. इतक्या ज्ञानापर्यंत आम्ही आणखीन गेलो नाहीत. परंतु आंदोलनातलं जेवढं मला काय माहिती आहे तेवढं सांगतो. मला तरी वाटतं की ते जर पॉझिटिव्ह आहे तर तुम्ही पॉझिटिव्ह एकदा त्यांना दाखवावं. नाही केल्यावर बघू ना, त्याला कुठं जायचं नाही, तुम्हाला कुठं जायचं नाही, शेतकरी कुठं जाणार नाही. ही तर माझे 2 लाखाच्या पलीकडची मागणी आहे. शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती करा तुम्ही, हे ठेवूच नका राडा. दरवर्षी 2 लाख करणार, 1.5 लाख करणार, 3 लाख करणार, त्यापेक्षा एकदाच. ती माईक चालू आहे का? साऊंड कानात बोट घालून झोपूस तर उठून बस ना, आवाज येईल ना, ते कान जातील. त्यांनी कानात बोट घालून झोपलाय. हो ना, पण ते कान जातील ना. त्यांनी कान त्या साऊंडला लावलाय. मग लय बारीक ध्यान असतं भाऊ, कान जातील त्यांनी. शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती होणंच गरजेचं आहे. एक, त्याबरोबर शेतकऱ्यांना त्यांच्या मालाला दुप्पट भाव द्या. तुमच्या कर्जाची गरजच नाही शेतकऱ्याला, पुन्हा कर्ज पण नको आणि तुम्हाला कर्जमाफी करायची गरज नाही. एकदा फक्त त्याला या दारिद्र्यातून बाहेर काढा. तीही लढाई पुढच्या काळात सुरूच राहणार आहे. मी जास्त न बोलता मला असं वाटतं, तुम्ही एकदा खरंच पुन्हा पुन्हा त्या शब्दावरती येतोय मी, एकदा जर ते म्हणतच असते तर विश्वास ठेवा, ते कुठं जाणार नाहीत. नाही केलं तर बघून घेऊ ना पुन्हा काय करायचं. ते म्हणत असले तर या, पण ते महाजन साहेब येणार असले त्यांचे कोण मात्र पक्क बरं का. मी भरण्या मामावर बोललोय, ते तर कोण ते एका वर्गड्यात खाली पडी. ते त्यांचं झालंय काच का अवघड आहे. हा नाही नाही, ते विश्वास ठेवायला घ्यायत नाही असं नाही, पण चांगलं बघून. बरणे मामा येत असल्यात काय नाही, मोकळा ठेवला तरी चालतोय, काही अडचण नाही समजा. किंवा त्यांचा भाजपचा दुसरे आले तरी ते बी चांगलेच आहेत म्हणा, पण बरं आहे हो सावध राहिलेलं. नाही मार्ग निघाला तुम्ही पुन्हा म्हणायचे तू चालताना भाषण ठोकून गेला, ठोई विश्वास आता दी गाळ्या गुतून आपल्या दिलं गेलं, झाला मोकळा गेला अंतरवाली निघून. किमान एक वेळेस संधी द्या आणि ऐका सरकारच. हे जर म्हणतच असलीत करतो तर द्या सोडून उपोषण, बघूयात पुढं. मला तरी वाटतं आल्यावर महाजन साहेब सुद्धा ते करतील, कारण चांगलं काम करणारे लवकर जमत नाहीत. आत्ता मी त्या कळंबमध्ये होतो, तिथं पत्रकार बांधवांनी मला विचारलं शेतकऱ्यांच्या बद्दलचा विषय आणि तुकारामजी मुंडे साहेबांचा विषय. मी सांगताना सांगितलं खरंच त्या तुकाराम मुंडे साहेबाला आता तरी त्यांची बदली करू नका, कारण त्यांनी जर त्या भेसळच्या धाडी टाकल्या तर शेतकऱ्याच्या दुधाला भाव वाढणार आहे आणि नेमकं सरकार त्यांचीच बदली केल्याशिवाय राहणार नाही. मी मुख्यमंत्र्याला या रोहितदादाच्या उपोषणातून जाहीरपणानं सांगतो, तुकाराम मुंडे साहेबाला 2-3 वर्ष त्याच जागेवर राहू द्या, बदली करू नका, नाही तुमच्या मागं असा लागन मी. कारण जरा हे भेसळवाले थोडे बंद हो द्या, म्हणजे दुधाला भाव वाढन. आता दूध मिळा नाही, 2-3 पेंड्या जास्त टाका लागलेत मसडीला आमचे लोक आता दुधाला भाव वाढल्यापासून. नाही तर आम्ही शेणाला मोथालेत, दुधात काही उराय ना. माझं या रोहितदादाच्या उपोषणाच्या बद्दलचं पुन्हा जाताना एक मत आहे, सरकार पॉझिटिव्ह असेल तर विश्वास ठेवा, एकदा संधी द्या. महाजन साहेब आल्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवा.
नाही केलं तर नंतर बघू, असं एक प्रामाणिक मत माझं मी सांगितलंय. कारण हा मला विश्वास बसायचं कारण पुन्हा एकदा सांगतो, आमचे न निघणारे JR काढल्यामुळं मला थोडा विश्वास आलाय. याचा अर्थ मी त्यांचा बी नाही तुमचा बी नाही, दोघाच्या मधी, म्हणजे दोघं कोण कोपरा आम्हाला हाणले ना, दोघं कोपरा आम्हाला झाणतात, विरोधी पक्ष आम्हाला झाणतो आणि सत्ताधारी आम्हालाच कोपरे आणतो आंदोलन करणाऱ्याला. सगळ्याच आंदोलन करणाऱ्याला म्हणतोय बरं का मी, एकाच नाही सगळ्याच. मग ते धनगराचा असू द्या, ते मराठ्याचा असू द्या, ते मायक्रो OBCचा असू द्या, दोन्ही आम्हाला चिंगरी दे गरीबाला. पण तुम्ही हे काम हातात घेतलेलं आम्हाला चांगलं पटलं. खरं ते सांगतो, मी बळस्तुती कुणाचीच करत नाही. आपला स्वभाव ते स्वभावच. तुम्ही शेतकऱ्यासाठी लढायला लागला, तुमच्याबद्दलचा मेसेज राज्यात चांगला चालला. ते आमच्याजवळ गरीब बोललेले आम्हाला माहित होते, गरीब तुमच्या पोहोचत नाहीत, तुमच्याकडे टप्पू लोक पोहोचते. मग ते गरीब आम्हाला सांगत आहेत, भाऊ लय भारी काम घेतलं राव हातात, मायले पोरगर लढून काय नू. तुम्हाला पोरग का म्हणणार, पण त्या शब्दात माया आहे गरीबात, ते चाललंय गरीबात तसं आता. पण तुम्ही इमानदारी नाही, तुम्ही त्याच्यात फक्त शेतकऱ्यात तुम्ही बी राजकारण करू नका, नाही तुम्हाला ढकलून देते. लय कलाकार आहे शेत लोक बी लय चित्र आहेत, फुटला की सोडून देतात. आता मात्र प्रतिमा शेतकऱ्यांच्या नजरेत चांगल्या प्रकारची चालली, हे आता रोज आम्ही 2-3 दिवसापासून ऐकतोय. एकदा सरकारला जसं आम्ही पॉझिटिव्ह झालो, आम्हाला तरी सरकार आमच्याबद्दल 100% पॉझिटिव्ह वाटतंय. त्यामुळे मी त्यांच्यावर टीका केली नाही. आणि तुम्ही एकदा विश्वास ठेवा, नाही तर पुढं बघू. तुम्ही शेतकरी, आम्ही शेतकरी, सगळे शेतकरी बघू मग कोण कोणाला रेटत नाही. ती आपल्याला रेटत नाही, आपण त्याला रेटत नाहीत. पण एकदा विश्वास ठेवावा. शेवटी जाताना एवढं सांगतो, तब्येतीची मात्र काळजी घ्या. कारण